आत्तापर्यंत आपण 2004 पासून 2020 पर्यंत MSTCET-ला विचारलेले क्वेश्चन बघतोय. त्याच्यामधला सगळ्यात सोपा, तसं बघायला गेलं तर मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टरच सगळ्यात सोपा आहे. त्याच्यामध्ये पण सुरुवातीचा पॉईंट आपण घेतलेला आहे की लॉजिकल कनेक्टिव्ह, ट्रूथ टेबल, स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट हा सगळ्यात इझी टॉपिक आहे. पूर्ण मॅथमॅटिक्समधला MSTCET-च्या मॅथमॅटिक्समधला जो सगळ्यात इझी चॅप्टर आहे मॅथमॅटिकल लॉजिक, त्याच्यामधल्या सगळ्यात इझी पार्ट आहे तो हा आहे ट्रूथ टेबल. आणि ट्रूथ टेबल त्यांनी बनवायला सांगितलं आहे, तयार करायला सांगितलं आहे, ज्याच्यामध्ये लास्ट एंट्रीज इन द लास्ट कॉलम विचारलेलं आहे. मग लास्ट कॉलममधल्या एंट्रीज करताना किती स्टेटमेंट पॅटर्न जो दिलेला आहे निगेशन P अँड Q मध्ये किती स्टेटमेंट आहेत, तर 2 स्टेटमेंट आहेत, P आणि Q. आणि 2 स्टेटमेंट असतील तर किती कॉलम होतील, तर 2 स्टेटमेंट असतील तर 2/2 कॉलम होतील. बघूया आपण. इथे P येईल, इथे Q येईल आणि मग तिसरा कॉलम येईल तो दोघांच्या अँड म्हणजे कंजंक्शनचा, म्हणजेच P अँड Q चा एक कॉलम येईल आणि शेवटचा कॉलम चौथा निगेशन ऑफ P अँड Q येईल. आणि मग ह्याच्यामध्ये रो किती येतील, 2 स्टेटमेंट असतील तर रो किती येतील, तर 2 स्क्वेअर, 2 स्टेटमेंट असतील तर 2 स्क्वेअर एवढे रो येतील. 3 स्टेटमेंट असतील, स्टेटमेंट पॅटर्नमध्ये 3 स्टेटमेंट असतील तर 2 चा क्यूब म्हणजे 2/3 म्हणजे 8 रो येतील. 4 स्टेटमेंट असते ज्यामध्ये P Q R S तर 2/4 म्हणजे 16 रो झाले असते. आता तरी आपण फक्त 2 चा विचार करूया. P आणि Q 2 स्टेटमेंट असतील तर पहिल्यांदा दोन्ही T घेऊया, नंतर T T F F आणि मग T F T F. याच्यामुळे काय झालं, असं घेतल्यामुळे ट्रूथ व्हॅल्यूज असे कन्सिडर केल्या म्हणजे सगळ्या पॉसिबिलिटीज कव्हर झाल्या याच्यामध्ये. म्हणजे दोन्ही ट्रू घेतले, एक ट्रू पहिला ट्रू दुसरा फॉल्स घेतला, पहिला फॉल्स दुसरा ट्रू घेतला आणि दोन्ही फॉल्स घेतले, याच्या व्यतिरिक्त रिझल्ट येत नाही. 3 स्टेटमेंट असते तर मात्र आपल्याला बऱ्याच गोष्टी करायला लागल्या असत्या. हे थोडक्यात हेड अँड टेलचं 2 कॉईन टॉस केल्यानंतर मिळणारे रिझल्ट असे असतात, HH, HT, TH आणि TT. तसंच 3 कॉईन टॉस केल्यानंतरचे रिझल्ट जे असतात त्याप्रमाणेच हे रो येणार आहेत. आणि मग ह्याच्या रिझल्टकडे येऊया. आता आपल्याला माहिती आहे अँड आहे, अँड म्हणजे कंजंक्शन. कंजंक्शनचा कोणता रिझल्ट माहिती आहे आपल्याला, तर TT असेल तर रिझल्ट काय येतो, T येतो, बाकी सगळ्या केसमध्ये काय येतो, फॉल्स येतो. हे आपल्याला माहीत असेल तर TT T येणार आहे, बाकी सगळ्या केसमध्ये डोळे झाकून फॉल्स येणार आहे. कंजंक्शनचा रिझल्ट म्हणजेच अँडचा रिझल्ट झाला. आणि निगेशन काय करतो, तर ट्रूचं फॉल्स करतो आणि फॉल्सचं ट्रू करतो. म्हणजे ट्रूचं इथे फॉल्स येणार आहे आणि फॉल्सचं सगळीकडे ट्रू होणार आहे. म्हणजेच लास्ट कॉलममध्ये एंट्रीज काय मिळाले आपल्याला, FTTT. FTTT म्हणजे FTTT थर्ड ऑप्शन करेक्ट असणार आहे आपला.